चला तर आज बघूया माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर मी काय केलं सगळ्यात पहिलं चहा ठेवते. मला ना आता कोरा चहा गूळ टाकून करायला लागले मी. तो मला आता आवडतोय सध्या तरी. त्यामुळे मस्त असं एका साईडला चहा ठेवला, नंतर पालकला स्वच्छ धुवून घेतला, कट केला, पाणी पण गरम करायला ठेवलं. एवढी सगळी तयारी होते ना, तोपर्यंत आपला छान असा कोरा चहा झालाय. तुम्हाला जर कोरा चहा प्यायला आवडत असेल ना, चला या पटकन चहा प्यायला. एका साईडला मी लगेचच गरगट्टा शिजायला ठेवला. तर गरगट्टा आहे आणि भात नाही असं कधीच होत नाही. त्यामुळं मी लगेचच कुकर लावला. एवढी सगळी तयारी होती तोपर्यंत पालक पण आपला छान शिजला. पालकला फोडणी दिली. तर चुका घालून केलाय बरं का पालक आणि रेसिपी पण ऑलरेडी अपलोड झाली. तर तुम्ही बघू शकता. नंतर कट्टा वगैरे पुसून घेतल्यानंतर मी भाकरी केल्या आणि आमच्या शेतातल्या ना शेंगा निघाल्या. त्यामुळे भरपूर अशा ओल्या शेंगा आहेत. मग भाकरी झाल्यानंतर मग काय त्याच तव्यामध्ये कमी गॅसवर छान अशा शेंगा भाजून घ्यायच्या आणि स्वयंपाक झाला ना लगेचच जेवण करायला बसत असतो. तर मस्त असं ते मक्याची भाकरी, पालक, थोडंसं पापड आणि ते भाजलेल्या शेंगा. चला मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि जेवायला नक्की